हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आम्ही आलो आता बोरगरला आलोय, म्हणजे वहिनींचे मम्मी पप्पांकडं. असंच जरा शॉपिंग करायची आहे रेवदंड्यामध्ये, तर मग चला बरं इकडं राहू आणि मी शॉपिंग करू. आता बघू जे काय होईल ते मी दाखवेन. आता आम्ही करतोय नाश्ता. माझा म्हणजे सगळ्या व्हिडिओमध्ये हा ड्रेस दिसत असेल तुम्हाला, पण मी अजून फ्रेश वगैरे नाही झाले. नंतर थोड्या वेळाने मी चेंज करेन. आता नाश्ता विषय करते, मग चेंज करेन, मग दाखवेन तुम्हाला जेव्हा आम्ही निघू तेव्हा. हा म्हणजे सगळे व्हिडिओमध्ये हाच तासा नाही हाय माझ्याकडे ड्रेस, पण मी नंतर घालेन बाहेर जाताना. नाही तुम्हाला वाटेल का बरं एकच ड्रेस घालते, असं नाही आहे. इथे घेतलं आम्ही नाश्ता करायला. इकडं आई बाप्पा आहेत बसलीत. आता आम्ही आलो रेवदंड्यामध्ये. एक दुकान आहे वहिनींच्या ओळखीचं, ते आम्ही साडी पण बघू आणि मला डेलीला कपडे पण बघू. दाखवेनच. मला वहिनी पण आहे आणि आम्ही दोघीच जणी आलो. काय करतो? आम्ही आता आलोय दुकानात आणि संडे ना, त्याच्यामुळे गर्दी जाम आहे ना. हा काय खेळतोय तिथं. आम्ही बघतो साड्या. नाव सांग तुझा. श्री बोल. श्री नाव सांग. सेम साडी घेतल्या ना मी आता एवढ्या साड्या. आता जातो ड्रेस घ्यायला. माग परत 100 आता आम्ही आलोय, सगळं शॉपिंग केली आणि जेवायला बिर्याणी खायला. बहिणी काही खायच नाही तर त्यांना वडापाव. हा माझ्या तोंडाला कसं बघते बघा. बरं कोणत्याशी बोलते. हाय कर हाय कर. आता बिर्याणी खातं. आणि घरी जाऊ. ऑर्डर लगेच आली, पण आता खातो आणि घरी जातो. दमलो. बाबाचा भाव. हा बाबाचा भाव ना. बाबा भाव. मम्माला सांग बाबा भाव. मम्माला सांग हा बाबा भाव.
आता आम्ही चाललोय, वहिनींचे कोणतं तरी घर आहे त्यांचे, दादाचं घर आहे वहिनींचे, त्यांची तर चाललंय अशीच भेट घ्यायला. ते पण आहेत दोघीच जणी आणि बाबू आहे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सकाळ झाली पण माझं कपडं कालचंच आहे, अजून फ्रेश नाही झालंय. फ्रेश झाल्यावर कपडे चेंज करीन, मग तेव्हा दाखवीनच. आता झालं आम्ही वहिनींचे दादाकडं नाश्ता करायला, म्हणजे ताई आम्हाला बोलवले तर आम्ही चाललोय. आणि हा बघा कसा मातीत खेळतोय. अय ए पप्पा, हाय कर. दादाचा कॉल आलाय तर तो पॉ करतोय. असा काय तू पप्पा ओय ती बघ बाबा आलं. उठ उठ बाबा, उठ, ठेव तू ठेव. आता आम्ही खाता भाकरी खाता. काळजी बेटा आहे, भाजी माठाची आहे ना, आणि ही करवंदाची चटणी आहे. इकडे वहिनी पण खातात. आणि इथं उभा राहा, तुझा पण घेते. हाय कर. कसं लागतंय? बसलोय, हवा खायत बसलोय. ड्रेस फिटिंग केलं आणि आता जरा असं बाहेर बसूया. जेवीन आता वाजले तिथे 2:45 वाजलं. आता बघू, शामची 3ला येणार आहे. बुक केली रिक्षा. एवढे लांब जायचं म्हणजे एसटीने नको होईल, मग रिक्षा बुक केली. येताना पण आम्ही रिक्षाच बुक केली, जाताना पण रिक्षाच. कंटाळा आलाय तर बसते बाहेर, जरा मस्त हवा सुटले. नारळ वगैरे आहे ना, 3 नारळ आहे इथं आणि मस्त हवा येते मस्त. आता आई आणले मला आईस्क्रीम आणले आणि मी खात आहे. नंतर बोलू आपण थोड्या वेळाने. मग अगं ये बॉडी ये. आता आम्ही निघलोय घरी जायला शिवला. आमची रिक्षा पण आले आणि ऊन असं डोळ्यावर येत. तर आता जाऊ, म्हणजे रिक्षात आले तर बसू आणि जाऊ. आता आम्ही निघलोय शिवला जायला, म्हणजे रिक्षा विकत बसलोय आणि चाललं. पोचल्यावर मध्ये काय दिसला खायला. इकडं साड्या आणि ड्रेसची शॉपिंग आईला आणि संजू वहिनीला दाखवत होतो, बघत होतो कशा आहे आणि कशा नाही, त्यांची रिएक्शन बघत होतो. हो, आता आम्ही घरी आलोय आणि म्हणजे मगाशी झालं आणि आमची ड्युटी सुरू झाली रोजची. तर आता आम्ही करतोय पुलाव करतोय, म्हणजे सोप्पा साधा कंटाळा आहे ना प्रवास करून, तर करतोय आम्ही पुलाव. तिथे काय चालेल झालं दाखवू आम्ही तुम्हाला. रेसिपी काय दाखवत नाही, पाहिजे असेल तर सांगा, कमेंट करा, आम्ही दाखवू. बाय. इथं आम्ही बसलो जेवायला, सगळी जेवलीत आणि आम्हीच बसले लास्टला. आणि हा काय खाते? ऐ काकडी. हे पण बसले.